नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी चंद्रकांत माळी, मानसी ॲग्रो फार्म, शनी मांडर, तालुका जिल्हा नंदुरबार. आता सध्या बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या छाटण्या चालू आहेत. डिसेंबरमध्ये भरपूर शेतकऱ्यांच्या छाटण्या झालेल्या आहे आणि अजूनही चालू आहे. काही शेतकरी जानेवारीत करतील. पण मला आता फोटोही आले. सनबर्निंग सगळ्यात महत्त्वाचा विषय, सनबर्निंग. शेतकरी बांधवांनो, तुम्ही जे डिसेंबरमध्ये छाटण्या घेत असाल किंवा झाली, तर हा माल तुमचा मे एंडिंग जूनला निघणार आहे. जर समजा पाऊस ओसरला, लांबणीवर गेला आणि त्यावेळेस मे जूनला टेम्परेचर किती असतं माहीत आहे. आता हिवाळ्याचे दिवस आहेत, तरी एवढ्या टेम्परेचरमध्ये सुद्धा आपल्या काही शेतकरी बांधवांचे मला फोटो आले, 1-2 जणांचे. सनबर्न झालं, लाल चट्टे पडता ते जे होतं. आणि जेव्हा माल परिपक्व होतो, त्याच्यात वाटर जास्त बऱ्यापैकी प्रमाणात येतं, त्यावेळेस सनबर्न व्हायला टाईम लागत नाही, 2 दिवस काफी आहेत. म्हणून जर तुम्ही समजा डिसेंबरला छाटणी झाली असेल किंवा आता करत असाल, तर जर तुमचा माल जूनच्या आधी येत असेल, तर एक तर पेपर बॅग वापरणं किंवा वरून क्रॉप कव्हर म्हणा किंवा साडी म्हणा किंवा सावलीचं नियोजन, जे काही तुमची तयारी असेल, हे सगळ्या गोष्टीची तयारी असेल तर त्या माहितीनुसार घ्या. कारण मागाशी आता आपल्याला आपल्या शेतकरी बांधवांचे फोटो आले होते. माल एक नंबर बनला, चांगला बनला, परंतु तो आला हार्वेस्टिंगला ऑक्टोबरमध्ये. आणि ऑक्टोबरचं ऊन माहिती आहे तुम्हाला कसं असतं. फक्त 3 दिवसात 50% माल हा सनबर्न झाला होता, लाल चट्टे पडले होते. म्हणून आपण जी मेहनत करत असतो शेतकरी बांधवांनो, काय आहे, भाव सापडण्यासाठी म्हणा. समजा गेल्या वर्षी ऑगस्टपेक्षा जूनला जुलैला बऱ्यापैकी होता, 45-50 भाव. म्हणून एखादोडे शेतकरी बांधव बाकी नवीन डिसेंबरला छाटणी घेऊन मे जूनला माल काढण्याचा प्रयत्न करत असतील. पण जर तुमचं छाटणी नंतर प्रॉपर सावलीचं त्यावेळेस नियोजन असेल, कारण झाडाची कॅनोपी कितीही असली, परंतु जे दक्षिण साईडनं एका साईडनं ऊन पडतं, एका साईडनं तरी हा प्रॉब्लेम येतो. झाड तुमचं जरी वाढलं असेल, जर आणि उन्हाळ्याचं टेम्परेचर आता एरिया वाईज तर बदल असू शकतं. आता माझ्याकडं 44-45पर्यंत पोचतं. तर त्या हिशोबानं तुमचं सावलीचं नियोजन आहे का पेपर बॅग वापरणार आहेत, ती सगळी माहिती घेऊन करा शेतकरी बांधवांनो. कारण तुम्ही खूप जेवढी मेहनत करशाल, एवढं मेहनत करून सगळं तयार करशाल पीक, समजा गळीपासून टेम्परेचरपासून वाचवशाल आणि ऐन हार्वेस्टिंगच्या वेळेस असा प्रॉब्लेम नको यायला. म्हणून या सगळ्या गोष्टी बघणं महत्त्वाचं आहे. बाकी आता देतही आहोत आपण. शॉर्टही टाकले होते मी, जे शेतकरी बांधवांना समजा नवीन लागवडी करणारी आहेत, तर रोपही खूप वाजवी दरात पोच करतो आहे. पण महत्त्वाची गोष्ट, हे देखील अजून ₹2 महाग वाटलं चालेल, याच्यापेक्षाही तुम्हाला स्वस्त भेटू शकतं, पण खात्रीचं येईन. शेतकरी बांधवांनो, मी असे 5-10 प्लॉट फिरून आलो आहे की जे फक्त रोपाच्या क्वालिटीमुळं फेल गेले आहेत. तर ते काही उपयोग नाही, कारण तुमचा हा 8 ते 10 वर्ष चालणारा प्लॉट आहे. म्हणून रोपं ही क्वालिटीची घ्या. मीच फक्त क्वालिटीची देतो आहे असं मी म्हणत नाही, बाकीकडेही भेटत असतील, परंतु पारखून बघून नेमॅटोडयुक्त आहेत की नाही आहेत ते सगळं बघून चांगली घ्या. बाकी आपण पूर्ण मार्गदर्शन सोबतही एकदम एकदम स्वस्तात रोपासकट तेही टाकलेलं जे शॉर्ट. म्हणून नवीन लागवड करत असाल तर मानसी ॲग्रो फार्म या चॅनलला सबस्क्राईब करा, मला संपर्क साधा खालील दिलेल्या नंबरवर. बाकी सनबर्निंग हा देखील खूप महत्त्वाचा विषय शेतकरी बांधवांनो. नवीन शेतकरी सनबर्निंगची पूर्ण माहिती घ्या, पूर्ण ज्ञान घ्या त्याच्यातलं, किती टेम्परेचरला येते, काय येते, किती साईजचं पड झाल्यावर. आणि सनबर्निंग झाल्यानंतर तुमचा माल किती क्वालिटी असेल, ते चट्टे पडल्यानंतर कोणी विचारत नाही, व्यापारीही ₹10 किलोनं घ्यायला तयार होत नाही. म्हणून डिसेंबरमध्ये छाटणी झाली असेल किंवा घेत असाल आता, तर तो माल तुमचा कधी येणार आहे, मे जूनला. छाटणीनंतर माल हा 6व्या महिन्यांनी तोडायला येतो. तर तुमचं त्या हिशोबानं माल कधी येणार आहे, त्यावेळेस किती टेम्परेचर राहणार आहे, त्या हिशोबानं जरा चेक करून करा. कारण जे खडखडीची विनंती अशी आहे की तुमची केलेली मेहनत ही वाया जाणार नाही. धन्यवाद.